नमस्कार. या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी 21 तारखेला 21 जानेवारी रोजी झालेला पेपर 2 मधील पहिली भाषा मराठी आणि दुसरी भाषा हिंदी या दोन्ही विषयांची आपण ऑफिशियल आन्सर की अनुसार उत्तरे तपासणार आहोत. तर ही या ठिकाणी मेन क्वेश्चन पेपर आहे. तुम्ही तुमच्या रिस्पॉन्स शीट अनुसार उत्तरे तपासायची आहेत. मी 4-5 वेळा घरे बदलली. तर हा उतारा होता. याच्यावरती 9 प्रश्न विचारण्यात आले होते आणि आपण जे काय संभाव्य उत्तरे सांगितली होती तर त्या अनुसारच या ठिकाणी ही उत्तरे आहेत. 1-2-3 उत्तरे या ठिकाणी चुकलेली आहेत. त्या ठिकाणी पहिला प्रश्न होता की शहरातील घरांबद्दल लेखकाचं काय मत आहे, तर ती फार व्यवहारी आहे. तर हे उत्तर आहे. प्रश्न पुढचा, पणजोबांना कोणती गोष्ट कळत असे, याचं उत्तर आहे सुकत चाललेली जास्वंद, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न पुढचा, घरांच्या ओटावर हसू केव्हा उमलते, याचं उत्तर आहे जास्वंदीला पाणी मिळाल्यावर आणि फूल उमलल्यावर. प्रश्न पुढचा होता, पणजोबाची दृष्टी कशामुळे अधू झाली होती, याचं उत्तर आहे मोतीबिंदू पडल्यामुळे. प्रश्न पुढचा आहे मुंबईच्या घराबद्दल लेखकाने कोणती भावना व्यक्त केली नाहीये, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, राहणाऱ्याशी भावनिक नाते जुळणे. प्रश्न पुढचा, घराचे लेखकाशी अनेक प्रकारे नाते जुळले होते, त्याबाबत उल्लेख न केलेल्या गोष्ट कोणती, तर यापैकी याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, तुमच्यावर रागवते. त्यानंतर प्रश्न पुढचा होता, पुढीलपैकी लळा शब्दाचा आशय न सांगणारा पर्याय शोधा, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3, गुणधर्म. प्रश्न पुढचा, आरत्या जास्वंदीच्या पोराक पाणी घाला रे, वाक्यातील सर्वनाम शोधा, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, त्या. प्रश्न पुढचा, लेखकाच्या मते एखादा परिसर भकास केव्हा जाणवतो, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1, तिथले झाड तोडल्यावर. कविता, मावळतीला गर्द शेंद्री रंग पसरले, तर यावरती प्रश्न विचारले होते. तर त्यांची उत्तरे आपण आन्सर की अनुसार बघूया. तर या ठिकाणी विरणे या शब्दाचा आशय नसलेला पर्याय कोणता आहे, याचं उत्तर ताटातूट होणे, तर हे उत्तर बरोबर दिलं आहे. कवयित्रीला दुःखाची माया कशी वाटते, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2, अनवट. प्रश्न पुढचा होता, अतीत या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1, भूतकाळ. प्रश्न पुढचा, चाहूल येणे म्हणजे काय, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कोणाच्या तरी येण्याची सूचना. त्यानंतर प्रश्न पुढचा, कवयित्री स्वतःला कोणत्या भावनेत मिटून घेत असल्याचे सूचित करते, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दुःखाचा. प्रश्न पुढचा, कवयित्री काय लुटते आहे, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3, विखारी सुगंध. प्रश्न पुढचा 106 क्रमांकाचा पॅडागॉजीवरती मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व म्हणजे काय, तर याचं उत्तर विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेतून शाळा शिक्षणाची सुरुवात करतात आणि नंतर कमीत कमी 2 भाषा आत्मसात करतात. आता लक्षात ठेवायचं आहे तुमचे जे काही ऑप्शन आहेत ते वेगवेगळे असणार आहेत, त्यानुसार तुमची उत्तर या ठिकाणी ऑप्शन अनुसार चेक करा. प्रश्न पुढचा होता की पुढील उपक्रमाला काय म्हणता येईल, विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 गटात विभागण्यात येते आणि प्रत्येकाला काही भाषिक नमुने देऊन कौटुंबिक वातावरणातील एक भूमिका देण्यात येते. ते आपापल्या गटात भूमिकेप्रमाणे चर्चा करतात. नंतर शिक्षिका काही गटांमधून पात्रांची निवड करते आणि त्यांना समूहात वर्गाशी संभाषण करण्यास सांगते. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3, भूमिकाभिनय, हे बरोबर देण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा 108 क्रमांकाचा, आगम समृद्ध वातावरण म्हणजे काय, तर आगम समृद्ध वातावरण याचं उत्तर शिकणाऱ्यांना भाषा दृश्यमान होणे, अनुभवणे आणि वापरता येणे, तर हे बरोबर देण्यात आलं आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा, वेगवेगळ्या परिस्थितीत भाषा वापरणे शिकण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे, याचं उत्तर भाषिक संकेत आणि संभाषण, तर हे बरोबर आहे. प्रश्न पुढचा, शिक्षिका विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 गटात विभागते आणि त्यांना दिलेली कथा वाचून त्याचा सारांश करण्यास सांगते. विद्यार्थी गटात कार्य करीत असताना शिक्षिका लागेल त्याप्रमाणे त्यांना मदत करते. नंतर ती त्यांना वर्गासमोर व्यक्त होण्यास सांगते. या उपक्रमाला काय म्हणता येईल, याचं उत्तर परातीकरण म्हणजे स्कॅफोल्डिंग, हे बरोबर देण्यात आलं आहे. प्रश्न पुढचा, अनुमान करणे म्हणजे काय, याचं उत्तर प्रमाण आणि सुसंगतीचा वापर करून अर्थाविषयी तर्क लावणे, हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न पुढचा आहे वाचनात अर्थविन्यास संकेत म्हणजे काय, याचं उत्तर अर्थ निर्णय प्रक्रियेला मदतरूप ठरणारा संकेत, ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, 2 माणसातील संवाद पुढे दिला आहे, तो काळजीपूर्वक वाचा आणि त्यांच्यात झालेल्या संवादाचे नेमके प्रयोजन शोधा. तर माणूस 1 म्हणतो, नमस्कार कसा आहेस, तू पुन्हा आलाशे कळल्याचा आनंद झाला. तर हा जो काय संवाद आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4, तर परस्परांची चर्चा आहे.
प्रश्न पुढचा, भाषा शिक्षणात रूपाधिष्ठित भाषिक माहिती म्हणजे काय? फॉर्मल ओरिएंटेड लँग्वेज इनपुट्स म्हणजे काय? तर याचं उत्तर पहा विद्यार्थ्याला शब्दसंग्रह, उच्चारण आणि पहा व्याकरण विषयक माहिती मिळणे. ऑप्शन क्रमांक 2 याचं पहा उत्तर आहे. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा होता, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रमाणे शालेय शिक्षणाचे नवे प्रारूप याप्रमाणे असणार आहे. याचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, 5 वर्ष पायाभूत अधिक 3 वर्ष प्रारंभिक अधिक 3 वर्ष माध्यमिक अधिक 4 वर्ष माध्यमिक. तर हे बरोबर आहे. प्रश्न पुढचा 116 क्रमांकाचा, भाषा अभ्यासक्रमात विविध भाषा भेदाचे आकलन यावर भर दिला जातो म्हणजे नेमकं काय? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1, विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांच्या दृष्टीने अनुकूल भाषा समजतात आणि बोलतात. तर हे उत्तर याचं बरोबर आहे. प्रश्न पुढचा, विद्यार्थ्यांना वाचन शिकविण्याच्या उद्दिष्टांपैकी पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3, फक्त मजकुराचा अर्थ शोधणे. हे बरोबर आहे. प्रश्न पुढचा, श्रवण कौशल्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणत्या 2 ऊर्ध्वगामी पद्धती आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ए आणि डी ऊर्ध्वगामी पद्धती आहेत. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा 119 क्रमांकाचा, मीनाला इन्व्हिसेस हा शब्द ऐकताना किंवा वाचताना कळतो, मात्र तिला या शब्दाचा वापर करता येत नाही. तिच्या या शब्दसंग्रहाला काय म्हणता येईल? तर उदासीन शब्दसंग्रह. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न पुढचा, व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3, भाषेचे नियम आत्मसात करून व्याकरणाचे नियम शिकणे. तर अशा प्रकारे मराठी या विषयाचे या प्रश्नांची उत्तरे आन्सर की अनुसार आहेत. तर आता या ठिकाणी आपण दुसरी जी लँग्वेज हिंदी होती तर त्याची उत्तरे या ठिकाणी या आन्सर की अनुसार बघूया. त्या ठिकाणी हा उतारा होता. या ठिकाणी तुम्ही उतारा बघा, मानवीय संवेदनाओं की अभिव्यक्ति की छटपटाहट और बेचैनी से उपजी है. तर हा उतारा होता. तुम्ही उत्तर या ठिकाणी चेक करा. याच्यामध्ये पहिला प्रश्न होता कि मानवीय संवेदनाओं की अभिव्यक्ति के लिए सबसे पहले डैश का जन्म हुआ. तर याचं उत्तर चित्रकला. ऑप्शन क्रमांक 3 चित्रकला. तर तुमचे प्रश्नांचे क्रम खालीवर असतील, ऑप्शनचे क्रम खालीवर असतील, त्यानुसार तुम्ही उत्तरे चेक करा. प्रश्न पुढचा, अन्य गद्यांश में मुख्य रूप से किस चित्रकारी का वर्णन किया गया है? तर वारली याचं आन्सर आहे वारली. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पुढचा, वारली कला की ताकत है उसकी. तर याचं उत्तर सादगी. ऑप्शन क्रमांक 3 सादगी हे आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा 124 क्रमांकाचा, जब अक्षर नहीं थे तो मनुष्य अपने भाव डैश के माध्यम से व्यक्त करता था. याचं उत्तर आहे चित्र. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा, वारली लोग ऊब से बचने के लिए क्या करते हैं? याचं उत्तर चित्रकारी. ऑप्शन क्रमांक 4 चित्रकारी. त्यानंतर प्रश्न पुढचा, इनमें से संज्ञा शब्द नहीं है. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सरल हा संज्ञा शब्द नाही. प्रश्न पुढचा, चित्रांकन का सही संधि विच्छेद है. तर सही संधि विच्छेद ऑप्शन क्रमांक 3 चित्र अधिक अंकन. तर हा या ठिकाणी सही संधि विच्छेद आहे. प्रश्न पुढचा, वारली चित्रकारी का नामकरण हुआ है आदिवासी जाति के आधार पर. तर हे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. दुसरा उतारा होता हासी भीतरी आनंद का बाहरी चिन्ह है. तर हा उतारा होता. तर ज्याच्यावरती प्रश्न होते त्यांची उत्तरे बघूया. भीतरी आनंद को डैश डैश अभिव्यक्त करती है. तर याचं उत्तर हासी. तर हे बरोबर आहे. प्रश्न पुढचा, कैसे लोगों की आयु अधिक होती है. याचं उत्तर हंसने वाले लोगों की है. प्रश्न पुढचा, आनंद को प्रबल इंजन कहा गया है क्योंकि. याचं उत्तर आहे वह शोक और दुख की दीवारों को तोड़ सकता है. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न पुढचा, गद्यांश के आधार पर बताइए कि हंसी के संदर्भ में किस बात का ध्यान रखना जरूरी है. याचं उत्तर आहे उचित अवसर. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा, अच्छा वैद्य रोगी को क्या देता है. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दवा और हंसने का परामर्श. प्रश्न पुढचा, साथ साथ में समास का नाम है. तर साथ साथ तर याचं या समासाचं नाव आहे अव्ययी भाव समास. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न पुढचा, वह शीघ्र स्वस्थ हो जाएगा वाक्य में रेखांकित शब्द है. अधोरेखित शब्द शीघ्र तर काय आहे तर क्रिया विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढे पेडागॉजीवरती जे प्रश्न होते, राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 में विदेशी भाषाओं जैसे कोरियन, जापानी, थाई, फ्रेंच, जर्मन, स्पेनिश, पुर्तगाली और रूसी के अध्ययन की डैश की रूप में अनुशंसा की गई है. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अतिरिक्त भाषाओं के रूप में. प्रश्न पुढचा होता, या ठिकाणी श्रीनगर में एक शिक्षार्थी तृतीय भाषा के रूप में मलयालम को चुनती है तथा 1 वर्ष में कक्षा में उपलब्ध भाषा के अवसरों तथा पारस्परिक क्रियाओं के द्वारा उसे बोलने और पढ़ने योग्य हो गई है.
यह किस रूप में जाना जाता है? भाषा अधिगम। ऑप्शन क्रमांक 1 भाषा अधिगम इस रूप में। प्रश्न पुढचा आहे, निम्नलिखित में से कौन से दो सीखने की वर्तमान समझ के अनुसार सत्य है? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 ए आणि डी। त्रुटियां सीखने के क्षेत्र है, त्रुटियां शिक्षकों के लिए पृष्ठपोषण का काम करती है, ए आणि डी ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न पुढचा, व्याकरण सीखने में कार्यविधिक ज्ञान को डैश के रूप में जाना जाता है? याचं उत्तर है ऑप्शन क्रमांक 3 व्याकरण के प्रकारों को लागू करने और उन्हें इस्तेमाल करने के तरीकों की समझ ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आहे। प्रश्न पुढचा, एक लघु कहाणी है, तर एक लघु कहाणी काय असते? तर वर्णनात्मक लेखन ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे। प्रश्न पुढचा, भाषा अथवा पाठ्यपुस्तक की कक्षा में बहुभाषिकता एक रणनीति के रूप में है? याचं उत्तर है ऑप्शन क्रमांक 1 शिक्षार्थियों की भाषाओं तथा विषयों के लिए प्रयोग करना ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे। प्रश्न पुढचा, शिक्षार्थी लेखन के अनेक पड़ावों से गुजरते हैं, लेखन के इस उपागम को किस रूप में जाना जाता है? प्रक्रिया उपागम। याचा आंसर आहे प्रक्रिया उपागम, आंसर 2। प्रश्न पुढचा, एक शिक्षिका अपनी कक्षा को 4-4 के समूह में बांटती है, वह प्रत्येक समूह को विषय शीर्षक देती है जिन पर उन्हें 3 महीने में लिखने तथा रिपोर्ट तैयार करके पूरी कक्षा के सामने प्रस्तुत करना है। एक सामूहिक गतिविधि को क्या कहते हैं? तो परियोजना कार्य ऑप्शन क्रमांक 4 परियोजना कार्य असं म्हटलं जातं। प्रश्न पुढचा आहे पण निम्नलिखित प्रश्न के प्रकार को किस रूप में जाना जाता है? कल्पना कीजिए कि एक कहानी में आप एक पुत्र है, दिन के अंत में अपनी भावनाओं को डायरी में लिखी है, तर बहिर्वेशन लेखन ऑप्शन क्रमांक 2 याला बहिर्वेशन लेखन असं म्हटलं जाईल। प्रश्न पुढचा, कविता के शिक्षण अधिगम का मुख्य उद्देश्य है? याचं आंसर आहे ऑप्शन क्रमांक 1 आनंद तथा सराहना करना। प्रश्न पुढचा, भाषा की कक्षा में शिक्षार्थियों से अपेक्षित है कि वे भाषा में तथा भाषा के साथ कार्य करें, ये है भाषा के साथ संलग्नता ऑप्शन क्रमांक 3 भाषा के साथ संलग्नता। प्रश्न पुढचा, एक प्रमाणिक पाठ्य सामग्री है, तो संदर्भ में ली गई मूल पाठ्य सामग्री, संदर्भ में ली गई मूल पाठ्य सामग्री। प्रश्न पुढचा आहे, आधारभूत अंत वैयक्तिक संप्रेषणात्मक कौशल BICS संबंधित है, तो परस्पर संप्रेषण के लिए भाषा की आवश्यकता होती है, याचा आंसर ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न पुढचा, भाषा आकलन संबंधित है, भाषा आकलन कसे संबंधित आहे? शिक्षार्थी की भाषा प्रवीणता का मापन ऑप्शन क्रमांक 4 शिक्षार्थी की भाषा प्रवीणता का मापन। आणि प्रश्न पर शेवटचा, पाठ्य सामग्री से संबंधित भाषा निवेश क्या है? तो पाठ्य सामग्री से संबंधित भाषा निवेश जो सूचना पर ध्यान देते हैं ऑप्शन क्रमांक 4। तर अशा प्रकारे या ठिकाणी 21 जानेवारी रोजीच्या पेपर दुसऱ्यामधील पहिली भाषा मराठी आणि दुसरी भाषा हिंदी या दोन्ही भाषांची आपण सीटेटच्या आन्सर की अनुसार जी उत्तरे आहेत त्या ठिकाणी पाहिलेली आहेत। तुम्ही या ठिकाणी तुमच्या रिस्पॉन्स की अनुसार उत्तरे तपासा आणि स्कोर किती आला त्या ठिकाणी तुम्ही